सगळ्यांना? तुम्ही जेव्हा चक्रांची नावं घेता ना, चक्रांची नावं घेताना त्या चक्राचं आपल्या पाठीच्या मणक्यावर कुठं कुठं लोकेशन आहे ते बघायचं आणि तसं त्या त्या ठिकाणी तुमचं चित्त जातंय का बघायचं. प्रयत्न करायचा, एकदम लगेच जाणार नाही पण तशी प्रॅक्टिस करायची. मूलाधार म्हटल्यावर खाली बसतोय तर पृष्ठभाग, स्वाधिष्ठान म्हटलं की कमरेच्या ठिकाणी, नाभी म्हटलं की पोटाचा मधला भाग, अनाहत छातीचा मधला भाग, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्र. जेव्हा कुंडली चढवतो किंवा बंधन घेतो, चक्रांची नावं घेतो, त्यावेळी त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष जातंय का बघायचं. प्रॅक्टिस करायची, चांगलं वाटतं. ठीक आहे. परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. परमपूज्य श्री माताजी, आपण आम्हा सर्वांकडून हे ध्यान करून घेतले त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्व. गावामध्ये बरेच वर्ष पाऊस पडत नसतो, तर तिथे एक स्पिरिच्युअल माणूस, गुरु, आध्यात्मिक लोकांना देवळामध्ये एकत्र करायचा, त्यांना गोष्ट सांगायचा आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स द्यायचा की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा. या देवळामध्ये रोज एका माणसावर एक छोटासा मुलगा पण यायचा. तो मुलगा पण त्यांची गोष्ट ऐकायचा, घरी जायचं, असं रोज व्हायचं. मग एक दिवस ते गुरु काय सांगतात, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, उद्यापासून पाऊस पडेल. आता बरेच वर्ष पाऊस पडत नाही, त्यामुळे लोकांचा काही विश्वास नसतो. दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा देवळात येतात. हा छोटा मुलगा पण येतो, पण तो येताना छत्री घेऊन येतो. छत्री. सगळे लोक त्याला हसायला लागतात, इतके वर्ष झाला पाऊस पडला नाही, हा छोटा मुलगा छत्री घेऊन आला. मग त्याला कोणीतरी विचारतं, काय बाळ छत्री का बरं घेऊन आलास तू? तो म्हणतो, गुरुनी सांगितलं ना की विश्वास ठेवायचा, आजपासून पाऊस पडणार म्हणून मी छत्री घेऊन येतो. आणि खरोखर त्या संध्याकाळपासून पाऊस पडायला चालू. गोष्ट छोटीशी आहे, पण सगळी लोक त्या माणसाची गोष्ट ऐकायला मंदिरात यायची, देवळात यायची. पण त्या छोट्या मुलाने विश्वास ठेवला, त्यांनी सांगितलंय ना पाऊस पडणार आहे, पाऊस पडाल्यानंतर काय छत्री जवळ पाहिजे, म्हणून तो छत्री गेला. हा जो विश्वास आहे, तो विश्वास कशाने पण डगमगला नाही. त्यांनी सांगितलं मी केलं. लहान मुल असतं बघा, आपण घ्यायला जातो त्याला उडी मार म्हणतो, तो उडी मारतो. मोठं झाल्यानंतर आपल्याला थोड्या उंचीवर उडी मार म्हटलं, कोणी तर मारू का आपण? नाही, भीती वाटते. कारण आपल्यातला तो विश्वास ही निरागसता गेलेली असते. तर ती परत मिळवण्यासाठी आपल्याला ते निरागसपणा, तो विश्वास आणणं गरजेचं. विश्वास तुमचा जो आहे तुमच्या आपल्या सकल संस्थेमधल्या चक्र नंबर 4 याच्याशी संबंधित. असा विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवणं गरजेचं. तो परमेश्वर यांनी सगळी सृष्टी निर्माण केली, जो आपल्याच आतमध्ये आहे. माकड हाडामध्ये सुप्त स्थितीमध्ये तो कुंडलिनी शक्ती नावाने उपस्थित असतो. ती जेव्हा जागृत होते त्यावेळी आपल्याला परमेश्वराशी कनेक्शन जोडलं, त्या शक्तीशी की ज्या शक्तीने सगळ्यांना निर्माण. तुमच्या जातात प्रत्येकाच्या. आता तुम्ही प्रार्थना केली मराठीतली, धर्म जात वगैरे सगळ्या नष्ट होत. जात म्हणजे काय? जात म्हणजे पाहायला गेलं कौशल्य, स्किल.
तेथे पाहिजे जातीचे निरा गवायचे काम नोहे, असं संतांनी सांगितलं. जात म्हणजे काय? आता शिक्षण शिकवणं ही एक जात झाली. मला शिकवतोय का? नाही, माझं ते क्षेत्र नाही, माझं ते कौशल्य नाही, माझं ते स्किल नाही, म्हणून मला येणार. तर ज्याच्यामध्ये जे कौशल्य जे स्किल असतं त्याच्यानुसार त्या जाती ठरतात. पण त्याचा विपर्यास करून आपण वेगवेगळ्या आडनावाच्या याच्यानुसार त्याच्यानुसार आपण जाती पाडल्या. हे जेव्हा तुम्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की परमेश्वर एकच, ती शक्ती एकच, प्रत्येकाच्या आतमध्ये असते, पण प्रत्येकाला विसर पडलेला असतो. आणि म्हणून हे धर्म जात असे सगळ्या भेदभाव सगळीकडे असतात. डिस्क्रिमिनेशन, रेशियलिझम सगळे प्रकार त्याच्यामुळे येतात. तो तुमच्यामधला परमेश्वर ओळखायचा कसा, ते ओळखण्यासाठी सहयोग ध्यान राहण्याने तुम्हाला टूल दिले की तुमच्या दोन्ही हातांवर तुम्हाला थंड चैतन्याची जाणीव होते. ही त्याची सिद्धता आहे, त्याचा प्रूफ आहे की तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला. परमेश्वर निराकार असतो, त्याला काही आकार नाही, उकार नाही, रंग नाही, काही. पाहिजे तर सगळे रंग आहेत, पाहिजे तर काहीच नाही. ही शक्ती आहे, त्याची जाणीव तुम्हाला होते कळा. तीच जाणीव आपण दर सोमवारी तुम्हाला मेडिटेशन मधून सांगत असतो. तर त्या जाणीवेकडे लक्ष द्या. तो विश्वास त्या परमेश्वरी शक्तीवर जी तुमच्याच आतमध्ये आहे त्याच्यावर ठेवा. आणि मेडिटेशन अजूनही काही जण सगळेजण करत नसतील तर जे करत नाही त्यांना कळकळीची विनंती की त्यांनी 5 मिनिटं रोज स्वतःसाठी काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे? कोणी कोणी केले मागच्या वीकमध्ये मेडिटेशन? ज्यांनी केले त्यांनी हात वर करायचा. ठरव, त्या शक्तीला सगळं समजतं, तेव्हा खोटं बोलायचं नाही. केलं असेल तर हात वर करायचा, नाही केलं तर हात करायचा नाही. ठीक आहे? हात खाली घ्या. ज्यांनी नाही केलं 5%, 7% फक्त, अजून भरपूर मुलांनी केलेलं. जे करत असतील त्यांनी जरूर करा. त्याच्यात सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध आहेत. ठीक आहे? चालू करायचं मेडिटेशन.